हाय, तुम्हाला वाटतंय ना की जास्तीत जास्त कस्टमर्सनी झोमॅटोवर तुमचं रेस्टॉरंट पाहावं, किंवा तुम्हाला वाटतंय ना की प्रत्येक कस्टमर जो तुमच्या रेस्टॉरंटचा मेन्यू बघतोय त्याने तुमच्याच रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करावं। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही बेस्ट प्रॅक्टिसेस सांगू ज्यामुळे कस्टमर्स तुम्हाला शोधू शकतील, म्हणजे डिस्कव्हर करू शकतील आणि ज्या तुमच्या रेस्टॉरंटच्या ऑर्डर वाढवण्यासाठीही मदत करतील। लक्षात घ्या की ॲपवर कोणत्याही रेस्टॉरंटचे दिसणे प्रत्येक कस्टमरचे प्रेफरन्सेस जसे ऑर्डर हिस्ट्री, आवडते क्युझिन, मील टाइम आणि सर्च फिल्टर्सवर अवलंबून असते। पण या टिप्समुळे तुमच्या रेस्टॉरंटच्या दिसण्याची शक्यता वाढली जाते। डिस्कव्हरी तुमच्या रेस्टॉरंटला कशी मदत करते? तुम्हाला जास्त कस्टमर्स पर्यंत पोहोचवते। कस्टमर्ससाठी तुमच्या रेस्टॉरंटला शोधणे सोपे होऊन जाते जर ऑर्डरिंगसाठी तुमचे रेस्टॉरंट ऍक्टिव्ह किंवा ऑनलाईन असेल। यामुळे तुमचे मेन्यू ओपन होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात। तुमचे ऑर्डर्स आणि रेव्हेन्यू वाढवते, जसं की जास्त कस्टमर्स तुमच्या रेस्टॉरंटला झोमॅटोवर डिस्कव्हर करू शकतात आणि तुमचा मेन्यू बघू शकतात। यामुळे तुमचे ऑर्डर्स आणि सेल्स दोन्हीही वाढू शकतात। स्पर्धात्मक फायदा जर बोलायचं झालं पोटेन्शियल कस्टमर्सच्या ऑर्डर प्लेस करण्याविषयी, तर चांगले डिस्कव्हरी म्हणजे सहजपणे दिसणारे रेस्टॉरंट्स आपल्या कॉम्पिटिशनपेक्षा बेटर परफॉर्म करतात। डिस्कव्हरी सुनिश्चिती आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती कोणत्या? तुमचे रेस्टॉरंट डिटेल्स अपडेट ठेवा। हे नेहमी एन्श्योर करा की तुमच्या मेन्यूमध्ये डिश इमेजेस आणि डिस्क्रिप्शन अपडेट असेल। एक चांगला ऑनलाईन ऑर्डरिंग मेन्यू खूप महत्त्वाचा आहे तुमच्या रेस्टॉरंटच्या डिस्कव्हरीसाठी। परफेक्ट ऑनलाईन मेन्यू बनवण्याच्या सर्वोत्तम पद्धती जाणण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघा। आपल्या रेस्टॉरंट पेजवर त्या सर्व क्युझिनला टॅग करा जे तुम्ही सर्व्ह करता, ज्यामुळे कस्टमर त्यातील कोणत्याही क्युझिन सर्च करेल तेव्हा तुमचे रेस्टॉरंट त्याला दिसेल। हे सुनिश्चित करा की तुमचे ऑपरेशनल आवर्स नेहमी नेमकेपणाने मेन्शन असतील, खास करून जर ते दिवसेंदिवस बदलत असतील। ऑपरेशनल आवर्सच्या दरम्यान तुमचे रेस्टॉरंट ऑनलाईन ठेवा। रेस्टॉरंटच्या डिस्कव्हरीला प्रभावित करणाऱ्या फॅक्टर्समध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॅक्टर ऑपरेशनल आवर्सच्या दरम्यान ऑर्डरिंगसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन असणे आहे। आपल्या रेस्टॉरंटच्या टायमिंगनुसार ऑपरेशनल आवर्समधील जितके तास तुम्ही ऑर्डरिंगसाठी ऑनलाईन किंवा ऍक्टिव्ह राहता त्याला आपण व्हिजिबिलिटी म्हणतो। उदाहरणार्थ, जर एका रेस्टॉरंटचा टायमिंग सकाळी 10 ते रात्री 10 आहे, म्हणजे ते 12 तास ऑपरेशनल आहे। पण जर ते फक्त 8 तास ऑनलाईन ऑर्डरिंगसाठी ऍक्टिव्ह असेल तर त्याची व्हिजिबिलिटी फक्त 75% मानली जाते। आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही आपल्या ऑपरेशनल आवर्समध्ये कमीत कमी 90% टाइम म्हणजे 12 तासांपैकी 11 तासांसाठी ऍक्टिव्ह राहा। मॅक्झिमम व्हिजिबिलिटी आणि डिस्कव्हरीसाठी तुम्ही काही कारणाने ऑर्डर नाही घेऊ शकत तर हे एन्श्योर करा की तुम्ही रेस्टॉरंट पार्टनर ॲपद्वारा एक्सेप्टिंग डिलिव्हरी बटन ऑफ करा। हे लक्षात घ्या की जर तुम्ही बटन ऑफ करते वेळी ऑनलाईन जाण्याची वेळ टाकली नसेल तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर्स एक्सेप्ट करण्यासाठी तयार असाल तेव्हा तुम्ही बटन ऑन नक्की कराल। ऑर्डर रिजेक्शन्स टाळा। कोणत्याही ऑर्डर रिजेक्ट केल्यामुळे कस्टमरला वाईट एक्सपिरियन्स येतो आणि तो ॲपवर तुमच्या रेस्टॉरंटच्या डिस्कव्हरीवर सुद्धा परिणाम करतो। रिजेक्शन्स कमी करण्यासाठी तुम्ही किचन बिझी किंवा आउटलेट ऑपरेशनल नसल्यास एक्सेप्टिंग डिलिव्हरी बटन ऑफ करा। रेस्टॉरंट ओपन होण्यापूर्वी एन्श्योर करा की सर्व आयटम स्टॉकमध्ये आहेत। जर काही आयटम स्टॉकमध्ये नसतील तर त्या आयटम्सना आउट ऑफ स्टॉक मार्क करा जे उपलब्ध नाहीत आणि बाकी फूड आयटम्सच्या ऑर्डर घेण्यासाठी ऑनलाईन राहा। आपल्या डिव्हाइसला नेहमी रिंगर मोडवर ठेवा जेणेकरून तुम्ही कोणतीही ऑर्डर मिस करणार नाही आणि ते सर्व ऑर्डर्स लवकरच एक्सेप्ट करू शकाल। किचन प्रिपरेशन टाइम कमी करा आणि अचूक ऑर्डर तयार करा। कमी किचन प्रिपरेशन टाइम आणि वेळेवर ऑर्डर रेडी मार्क केल्याने आपण कस्टमर पर्यंत ऑर्डर दिलेल्या वेळेत पोहोचवू शकतो। किचन प्रिपरेशन टाइम आणि ऑर्डर रेडी टाइम तुमच्या ॲव्हरेज डिलिव्हरी टाइमवर परिणाम करतो जो ॲपवर तुमच्या लिस्टिंगवर दिसतो। हा कस्टमरसाठी एक खूप महत्त्वाचा निर्णायक फॅक्टर असतो रेस्टॉरंटची निवड करते वेळी, कारण ते असेच रेस्टॉरंट प्रेफर करतात जे लवकर ऑर्डर डिलिव्हर करतात। एका नियमाने नेहमी ऑर्डर एक्सेप्ट केल्यानंतर ती 12 ते 15 मिनिटांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करा। फूड रेटिंग्स चांगल्या फूड रेटिंगचा अर्थ जास्त ऑर्डर्स। जितके कस्टमर्स तुमचं जेवण पसंत करतात तितकी चांगली तुम्हाला रेटिंग देतात। आपल्या कस्टमर्सद्वारा दिलेल्या रेटिंग्सला बघणे आणि लो रेटिंग्स असणाऱ्या आयटम्सला अजून चांगले बनवण्यावर काम करणे गरजेचे आहे। चांगल्या रेटिंग्सने कस्टमरचा विश्वास वाढतो
आणि ते जास्त वेळा तुमच्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर प्लेस करतात। तुमच्या रेस्टॉरंट पार्टनर ॲप किंवा वेब डॅशबोर्डवर कस्टमर कंप्लेंट सेक्शनचा प्रयोग करून कस्टमर फीडबॅक बघू शकता। ऑफर्स आणि डिस्काउंट। कस्टमर्सना ऑफर्स किंवा डिस्काउंट देण्यानेही तुमच्या ॲपवर डिस्कवर होण्याचे चान्सेस वाढतात। जर तुम्ही एखादी विशिष्ट ऑफर किंवा डिस्काउंट देत असाल तेव्हा कस्टमर्स या ऑफर्सचा फिल्टर लावते वेळी सर्च रिझल्ट पेजवर तुमच्या रेस्टॉरंटला शोधू शकेल। ऑफर्स नवीन किंवा रिपीट कस्टमर्सच्या बेसिसवर किंवा तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंट आणि मार्केटिंग बजेटनुसार डिसाईड केल्या जाऊ शकतात। आता तुम्ही रेस्टॉरंट पार्टनर ॲपद्वारा ऑफर्स आणि डिस्काउंट इझिली स्टार्ट आणि मॅनेज करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हाऊ टू क्रिएट ऑफर्स अँड डिस्काउंट्सचा व्हिडिओ बघा। सो दॅट्स इट। या बेस्ट प्रॅक्टिसेसला अडॉप्ट करून तुम्ही झोमॅटोवर आपल्या रेस्टॉरंटची डिस्कव्हरी वाढवू शकता। हे इन्शुअर करा की तुमच्या टीमला सुद्धा या बेस्ट प्रॅक्टिसेस माहिती असतील आणि हेही की कशा तुमच्या रेस्टॉरंटच्या परफॉर्मन्सवर प्रभाव टाकतात। तुमचा ऑनलाईन ऑर्डरिंग बिझनेस वाढवणाऱ्या जास्तीच्या टिप्स अँड ट्रिक्ससाठी स्टे ट्यून्ड।